आणि आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर 22 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार। उदयनराजे भोसले यांच्या नावाने अभिनेता आमिर खानची फसवणूक करणारा अली अमानत शेख कॉल करून उदयनराजे भोसले बोलतोय असं भासवायचा। माझे काही लोक आपल्याला भेटायला येतील, असं त्यांना मदत करा असंही सांगायचा। उदयनराजेंचे निकटवर्तीय पंकज चव्हाण यांची माहिती। 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना 26% दर कपात। नवीन करारानुसार राज्यामध्ये 25 वर्ष विजेचे दर स्थिर राहणार। मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा। राज्यामधील रेशन दुकानदारांचे 88 कोटींचं कमिशन जमा। डिसेंबरपासून रखडलं होतं कमिशन मिळत नसल्यानं रेशन दुकानदारांनी राज्य सरकारकडे विचारणा केली होती। दिशा प्रकल्पामुळे ठाणे ग्रामीण भागामधील 67,000हून अधिक मुलांना मराठी लिहिता वाचता येतं। मराठी भाषेसाठी ठाणे जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम। पुणे महापालिकेकडून रस्ते दत्तक योजना उपक्रमाचा शुभारंभ। महापालिकेतील अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक संस्था यांच्याकडे विविध रस्त्यांचं पालकत्व। इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी करण्याचं परिपत्रक सरकारनं काढलं नसल्यानं एसटीला भुर्दंड। इलेक्ट्रिक एसटीमुळे दर महिन्याला अंदाजे 70 लाखांचा भुर्दंड। टोलमाफीचं परिपत्रक लवकरच काढण्याची मागणी। अंबरनाथ पालिकेमध्ये पार्किंगच्या टेंडरच्या वादातून 2 गटात राड्यामध्ये 2 जण जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। अंबरनाथ पोलिसांनी 10 ते 12 जणांना ताब्यात घेतलं। नागपूरच्या लकडगंज परिसरामधील वाईन शॉपमध्ये हाणामारी आणि तोडफोड। हाणामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। 3 गुन्हा दाखल। एका अल्पवयीन आरोपीचा देखील समावेश।